त्यांना वेळ नव्हता तर आम्हाला ऍडमिट करून घ्यायचं नव्हतं ना। त्यांनी सिटी स्कॅन MRI का काढला, झटका आलाय म्हणून त्यांनीच सांगितलेत, त्यांनीच ऍडमिट करून घेतलेत। मग झटक्यावर विलाज का नाही केला, उलटी जुलाबवरच का केला, गेले 9 तास काय केले ह्यांनी। त्याला मुलाला काय झालं नाही, तिकडे कोपऱ्यात घेऊन बस म्हणले, गोळ्या औषध वगैरे दिले, तर तो डॉक्टर आहे का मी डॉक्टर आहे असं त्यांनी मला आमच्या सासूला हे ते बोलले। आमचं बाळ सुदृढ म्हणून हे होतं, मग ह्यांनी एवढ्या चांगल्या बाळाशी असं वागले, प्रत्यक्षात आजारी बाळाशी काय करत असतील ह्यांनी। आमच्यावर जशी वेळ आली ना तशी इतरांवर येऊ नये, आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आणि बघितले तर मुलाला इथं कोण ठेवलं म्हणजे, त्याला तर ICU मध्ये शिफ्ट करायचं होतं। तुम्हाला हे सुद्धा माहित नाही की मुलगा कुठं आहे, मुलाचे कंडिशन काय आहे, काय काय ट्रीटमेंट केलं पाहिजे। त्याचं दवाखान्याला कुलूप लागलं पाहिजे, त्याचं लायसन रद्द झालं पाहिजे। आज आमचं बाळ, आमच्या काय काय अपेक्षा असतील, केवढं आमचं बाळ कसलं, असं एक दिवस पण कधी आजारी नव्हतं। केवळ डॉक्टरच्या एका हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा किती तारखेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये 8 तारखेला त्याला सकाळी काहीतरी 10च्या सुमारास ऍडमिट केलं। 8 जूनला। हा, त्याचा MRI नाही काढलं त्यांनी, 9 तास होता त्यांचं आमचा मुलगा तिथं, तर 9 तासात तुम्ही MRI का नाही काढला, CT स्कॅन का नाही काढला, ECG का काढला नाही। त्याला वारंवार त्याला त्रास वाढतच चालला आणि त्यांचं काम होतं बघणं, त्यांनी बघितले नाहीत। का आम्ही गरीब आहे म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही का? सोलापुरात काही महिन्यांपूर्वी 2 वर्षाच्या आद्विक अजिंक्य आठवले या चिमुकल्याचा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला होता। या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर अद्यापही कारवाई झाली नसून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मयत आद्विक आठवले याच्या वडिलांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना केली आहे। या संदर्भात तक्रार केल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी सुहास माने यांनी आद्विक अजिंक्य आठवले या 2 वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी असे पत्र 8 ऑगस्ट 2025 रोजी डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालय येथील अधिष्ठाता यांच्याकडे लिहिले होते, तरी देखील कोणतीच कारवाई झाली नसून या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी अजिंक्य आठवले यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आरोग्य विभाग व पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे सांगितले। माझं नाव अजिंक्य सुनील आठवले आहे, मी माशाळा वस्ती विजापूर रोड सोलापूरला राहतो। माझा मुलगा आद्विक अजिंक्य आठवले, वय वर्ष 2 आहे। चिराग हॉस्पिटलमध्ये त्याला त्रास होत आहे म्हणून आम्ही दाखल केलं, आमच्या सासूने आणि बायकोने ॲडमिट केले त्याला। तिकडे ॲडमिट करायला गेले असता तेथील आपल्या अंजली मॅडमने सांगितले की अंजली मॅडमला दाखवले असता अंजली मॅडम म्हणतात की त्याला मुलाला काय झालं नाही, तिकडं कोपऱ्यात घेऊन बस म्हणले, गोळ्या औषध वगैरे दिले, तर तो डॉक्टर आहे का मी डॉक्टर आहे असं त्यांनी मला आमच्या सासूला हे ते बोलले। त्याच्यानंतर मी काहीतरी 10च्या सुमारास गेलो। 10च्या सुमारास गेल्यानंतर डॉक्टर तिथे कोण नव्हते, डॉक्टर कुंदन चोपडे आले, त्यांना मग दाखवल्यानंतर जे काय घडलेली घटना डॉक्टरांना सांगितली। डॉक्टर काय म्हणले की त्याला झटका आलाय, पुन्हा येण्याची शक्यता आहे, ॲडमिट करा म्हणले। पुन्हा अजून विचारलो की सर त्याला काय झाले, तर त्यांनी काय म्हणलं त्याला झटका येऊन गेला, पुन्हा झटका येण्याची शक्यता आहे, त्याला ॲडमिट करून घे। तर त्याला मी 1 सेकंड बी न वेळ घालता लगेच मी ॲडमिट करून घेतला। ॲडमिट करून घेतल्यानंतर नाही त्यांनी माझ्या कन्सल्टिंग फॉर्मवर काय झालं नाही ते सही करून घेतले। सही करून घेतल्यानंतर नाही त्या मुलाला ॲडमिट करून घेतले। ॲडमिट करून घेतल्यानंतर नाही त्याला पाहिलं नाही, डॉक्टर निघून गेला। डॉक्टर निघून गेल्यानंतर ना काहीतरी 2:30 ते 2:30 वाजता दरम्यान त्यांनी डॉक्टर आले असता त्यांना विचारलं काय झालं काय नाही, सांगतो म्हणले। आणि बघितले तर मुलाला इथं कोण ठेवलं म्हणले, त्याला तर ICU मध्ये शिफ्ट करायचं होतं। तुम्हाला हे सुद्धा माहित नाही की मुलगा कुठं आहे, मुलाचे कंडिशन काय आहे, काय काय ट्रीटमेंट केलं पाहिजे। रविवारचा दिवस असल्यामुळे त्यांनी घरी गेले होते।
मग त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी बघितले, पुन्हा परत काय केले, ॲडमिट केले, ICUला शिफ्ट केले. शिफ्ट केल्यानंतर पुन्हा त्यांना विचारलं काय झालं काय नाही, आम्ही बघतो सांगतो थांबा म्हणले, जाऊन येतो म्हणले. त्यांनी निघून गेले. निघून गेल्यानंतर पुन्हा त्याला वारंवार त्याला झटके यायला लागले. त्यांच्याकडे कोण बघायला तयार नाही. डॉक्टर अभिजित यांना विचारलं असतं, त्याने काय म्हणाले तर की सरांना विचारतो आणि सांगतो म्हणले, अजून काही सांगितलं नाही. आणि डॉक्टर अभिजितांना विचारलं CT स्कॅन MRI केलं आहे का, तर नाही केलं म्हणले. मग कधी करणार म्हटल्यानंतर त्याने म्हटलं की ते मेंदूच्या डॉक्टरला दाखवायला गेलं तेव्हा करतील म्हणलं. मेंदूचे डॉक्टर कधी येतील म्हटलं तर त्यांनी म्हणले की मेंदूचे डॉक्टर काहीतरी 10 ते 11 वाजता येतात. मग मुलांना वारंवार त्याला त्रास होत चालला. मग डॉक्टरांना विचारलं की हे असं का व्हायला लागलं, बघा म्हणल्यानंतर त्यांचा निष्काळजीपणा दिसून आला की त्याला बघितलं नसल्यामुळे आम्ही काय केलं, त्याला त्रास भरपूर होत असल्यामुळे आम्ही लगेच दुसऱ्या दवाखान्यात, रुग्णालय दवाखान्यात आम्ही शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर तिथे गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणले, त्याचं MRI का नाही काढलं, CT स्कॅन का नाही काढलं, जर काढलं असतं तर आम्हाला योग्य ते निदान सापडलं असतं, आम्ही त्याच्यावर उपचार केला असता. आता त्याच्याकडं पुरेसं म्हणजे त्याची तशी कंडिशन, गंभीर कंडिशन आहे म्हणले. आणि त्यांनी आम्हाला आमच्या घरच्यांना, फॅमिलीला बोलवून सांगितलं की त्याचे क्रिटिकल कंडिशन आहे, तर आम्ही कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे हार्टबीट, पल्स वगैरे सगळे डाऊन होत चाललेत म्हणले. आणि त्याच्यानंतर काही तासात त्यांनी तर सांगितलं की मुलगा वारला आहे. मग केवळ डॉक्टरच्या एका हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा आणि किती तारखेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये 8 तारखेला त्याला सकाळी काहीतरी 10च्या सुमारासला ऍडमिट केलं. 8 जूनला. 8 जून. हा, त्याचा MRI नाही काढला त्यांनी. 9 तास होता त्यांचं आमचा मुलगा तिथं, तर 9 तासात तुम्ही MRI का नाही काढला, CT स्कॅन का नाही काढला, ECG का काढला नाही. त्याला वारंवार त्याला त्रास वाढतच चालला. आणि त्यांचं काम होतं बघणं, त्यांनी बघितले नाहीत. संबंधित डॉक्टरला सांगायला पाहिजे होते ना. म्हणजे 8 जून आता 5-6 महिने झाले. हा, 6 महिने झाले. म्हणजे तुम्ही तक्रार केलेली का पोलिसांकडे, पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी काय म्हणलं, चौकशी करतो म्हणले. चौकशी चालू आहे आणि कमिटीचा अहवाल आल्यानंतरच त्यांनी काही ठरवणार. कमिटी म्हणजे सोलापूरमध्ये जे काही कमिटी बसली असते त्यांनी डॉक्टर ठरवणार की त्याच्याकडून निष्काळजीपणा झालाय. तर तसं काय नाही. 4-5 दिवस चालले, आता तुम्ही मीडिया समोर म्हणजे बाईट देतोय. हा, म्हणजे काय नेमकं तुमचं काय मागणी काय, म्हणजे आता तुम्ही का गप्प बसले? मला कसं आहे, माझा मुलगा वारलेला ना, माझ्या मुलाला मला न्याय पाहिजे. आणि यापुढं भविष्यात कधी कोणता डॉक्टर करू नये तशी चूक. जे आज मी भोगतोय त्याच्या एका केवळ चुकीमुळे माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. तुम्ही काय सांगितलं नाही मीडियाला किंवा प्रेसला, म्हणजे आता 4-5 महिने दिवस चालले ना. आता मी ह्यांना विचारलं असं काय म्हणतात, हे काढावं लागतं म्हणतात आपले, काय म्हणतात PM रिपोर्ट आला पाहिजे. असं डॉक्टरला बोलू शकत नाही आपण. डॉक्टर विरुद्ध असं कोणतेही आपण बोलू शकत नाही. तर कारण कळू दे तुम्हाला, कारण कळाल्यानंतर ना तुम्ही बोला. मग आज काय कळालं तुम्हाला? आता निमोनिया झालंय म्हणून असं कळालंय. निमोनिया कसं काय होतो एका दिवसाच्या आत? त्याला सर्दी नाही, ताप नाही, खोकला नाही, कोणतंही काही नाहीये. मग निमोनिया एका दिवसात होतो कसा? प्रथमतः कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट? प्रथम चिरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्याच तारखेला? हा, त्याच तारखेला. 24 तासाच्या आत मुलगा वारलेला आहे. म्हणजे त्याला कोण जबाबदार? 8 जूनला तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं? हा, 8 जूनला. तारखेला 8 जूनला 8 जूनला साधारणतः 10 वाजताच्या सुमारास आम्ही त्याला ऍडमिट केले होते. आणि ते निष्काळजीपणा त्यांनी म्हणजे बघत नसल्यामुळे 7 ते 8च्या दरम्यान आम्ही रुग्णालयाला शिफ्ट केलं. शिफ्ट केल्या दरम्यान त्यांनी तपासण्या वगैरे जे काय करायचे केले. आणि त्यांनी म्हणले की MRI CT स्कॅन करण्याचे. तुम्ही आरोग्य अधिकाऱ्यांनी तक्रार दिलेली आहे आणि पोलिसांना पण तक्रार दिलेले. आम्ही काय म्हणणं आहे आरोग्य अधिकाऱ्यांचा आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस काय म्हणतात की जर सिव्हिल हॉस्पिटलकडून जर आलं की डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झालाय, तेव्हा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. आणि आरोग्य अधिकारीकडे आम्ही तक्रार दिली होती. तर त्यांचं प्रथम चौकशी दरम्यान त्यांना निष्काळजीपणा आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी समिती बसवून अहवाल द्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुमची काय मागणी आहे काय? अशा डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर. आणि भविष्यात कधी असं घडू नये. मला माझ्या आता त्यांच्या एका चुकीमुळं
माझा मुलगा वारलेला आहे, तर आणि ते चूक सुधारता येणार नाही, पण भविष्यात कधी कुणावर होऊ अशी वेळ येऊ नये. मी ललिता सुनील आठवले, बाळाची आजी आहे. आम्हाला सविस्तर सांगा काय झाली होती घटना, नेमकं कशा पद्धतीने तुमचा आरोप आहे डॉक्टरवर किंवा हॉस्पिटलवर? आरोप नाही, सत्य घटना आहे. आमच्या बाळाला विलाज झालाय एक आजार, विलाज दुसरा, चुकीचा विलाज केले त्यांनी. आपलं झटका आलाय म्हणून ऍडमिट केलंय आणि झटक्यावर विलाज न किती तारखेला? 8 तारखेला, 8 जूनला. 8 जूनला 10 वाजता ऍडमिट केलंय. कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले? चिराई हॉस्पिटल, कुठे आहे? नवी पेठच्या इकडं स्टँडला जाताना. मग ह्यांनी 4 सलांच्या बाटल्या लावल्यात, उलटी जुलाबवरचा विलाज केलेत. मग हे चूक नाही का डॉक्टरांची? त्या बाळाला काय झालं होतं? काय झटका आला होता असं डॉक्टरांनी सांगितले. आम्हाला काय माहित नाही. बाळाला त्रास झालाय म्हणून आम्ही दवाखान्यात नेलं आणि 2 वर्षाचं बाळ असल्यापासून आम्ही त्यांच्याकडे दाखवत होतो. मग ती 2 दिवसासाठी माहेरी गेली होती आमची सून. मग त्यांनी तिथं बोर्ड वाचलं की हे डॉक्टर इथं आहेत लहान बाळाचे म्हणून. केवढी मोठी आशा पकडून त्यांनी गेले होते. मग त्यांना वेळ नव्हता तर आम्हाला ऍडमिट करून घ्यायचं नव्हतं ना. त्यांनी सिटी स्कॅन MRI का काढला? झटका आलाय म्हणून त्यांनीच सांगितलेत, त्यांनीच ऍडमिट करून घेतलेत. मग झटक्यावर विलाज का नाही केला? उलटी जुलाबवरच का केला? गेले 9 तास काय केले ह्यांनी? आमचं बाळ सुदृढ म्हणून हे होतं. मग ह्यांनी एवढ्या चांगल्या बाळाशी असं वागले, प्रत्यक्षात आजारी बाळाशी काय करत असतील ह्यांनी? आमच्यावर जशी वेळ आली ना तशी इतरांवर येऊ नये. आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर. त्याचं दवाखान्याला कुलूप लागलं पाहिजे, त्याचं लायसन रद्द झालं पाहिजे. आज आमचं बाळ, आमच्या काय काय अपेक्षा असतील, केवढं आमचं बाळ कसलं असं 1 दिवस पण कधी आजारी नव्हतं. आज माझा मुलगा 4 महिने झालं फिरतोय आम्ही सगळीकडे न्याय मागायला, आम्हाला कोणच न्याय देत नाही. मग जायचं कुठं आम्ही? का आम्ही गरीब आहे म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही का? आम्ही दखल कुणाकडे घ्यायची? मग तक्रार वगैरे केली का? कुणाकडे? सगळ्यांकडे केलंय तक्रार. CP साहेबांकडे केलेले, आरोग्य अधिकाऱ्याकडे केलेले, कलेक्टर साहेबांकडे दिलेले. मग जायचं कुठं आम्ही? काय म्हणणे पोलिसांचं वगैरे, काय म्हणणे डॉक्टरांचं, आरोग्य अधिकाऱ्यांचं काय म्हणणे? ते PM चा रिपोर्ट येऊ द्या बघू म्हणतात. अहो PM चा रिपोर्ट तर लांबच राहिला ना. याला झालाय एक आजार आणि विलाज केलाय दुसरा, इथंच आहे ना. आणि आता म्हणतात की निमोनिया झालेला आहे. मग निमोनिया कुठं? ते औषध आहे ना त्याच्या शरीरात इफेक्ट केलेत. आता आम्ही अनाडी सांगू शकतो, डबलच्या ऐवजी 4 पटीनं जास्त झालेत डोस त्याचे. मग हे चुकी नाही डॉक्टरची? मग अजून कसली चुकी पाहिजे? अजून काय पाहिजे ह्यांना? त्याच्यावर कारवाई करायसाठी काय पाहिजे पुरावा? अजून तुमची मागणी काय आता? हो, तुमची आता मागणी काय आहे? आम्हाला न्याय पाहिजे. त्यांचं लायसन रद्द झालं पाहिजे, दवाखान्याला कुलूप लागलं पाहिजे. आमच्यावर जशी वेळ आली तशी इतरांवर नाही पाहिजे. आम्ही भोगतोय, आम्हाला काय वेदना होते ते आम्हाला माहिती आहे. केवळ ह्याच्या चुकीमुळं का आम्हाला न्याय भेटत नाही?